बोला सर तुम्ही आता. आपले आजचे रिसोर्स पर्सन प्राध्यापक कैलास सोनवणे आपल्या व्याख्यानाला सुरुवात करत आहे. मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. बोलायचं सुपरराव? हो बोला सर. येस, ओके. सर्वांना नमस्कार. चाकण महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर लाटणे सर यांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन या ठिकाणी लाभत असतं. आज सर स्वतः माझं व्याख्यान ऐकण्यासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर चाकण महाविद्यालयामधील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक सोपनराव घोळवे सर यांनी परवा मला सांगितलं की सर आमच्या मुलांशी तुम्हाला भारतीय राज्यघटनेविषयी बोलायचं आहे. आणि मी भारतीय राज्यघटनेविषयी बोलायचं म्हटल्यानंतर मी कुणाला नाही म्हणत नाहीये. याचं कारण असं आहे की तो माझा खूप जिव्हाळ्याचा आणि श्रद्धेचा विषय आहे. गेल्या 30-35 वर्षापासून मी या विषयावर बऱ्यापैकी काम करतोय. महाराष्ट्रभर मी अनेक व्याख्यानांच्या माध्यमातून यावर चर्चा करतोय. त्यामुळे मी घोळवे सरांना नाही म्हणणं हे शक्य नव्हतं. कारण राजगुरुनगर आणि चाकण या दोन महाविद्यालयामधील आणि महाविद्यालयामधील सर्व प्राध्यापकांचे स्नेहसंबंध हे खूप जुने आहेत. त्यामुळे आज आपल्याला भारतीय राज्यघटनेवर बोलण्याचा हा योग या ठिकाणी आलेला आहे. मला वाटतं की डॉक्टर रसाळ सर देखील या ठिकाणी जॉईंट आहेत, देशमुख सर आहेत. मी सर्व चाकण महाविद्यालयामधील सर्व आदरणीय सन्माननीय प्राध्यापकांना या ठिकाणी नमस्कार करतो. आणि भारतीय राज्यघटनेमधील मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य या विषयावर मी या ठिकाणी जे काही मला भारताची राज्यघटना अभ्यासताना, भारताच्या राज्यघटनेविषयी चर्चा करताना किंवा भारतीय राज्यघटनेविषयी लिहिताना जे काही मला जाणवलं, जे मला उमगलं, त्याविषयी मी या ठिकाणी प्रामुख्याने भाष्य करणार आहे. मला वाटतं घोळवे सर आपण किती वेळ बोलायचं आहे? तुमच्या वेळेनुसार बोला, 1 तास बोललं तरी चालतं. बरं चालेल. म्हणजे मला वेळ बऱ्यापैकी आहे. आणि मग नंतर मग लागलं तर आपण विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नावर आपण सविस्तरपणे या ठिकाणी चर्चा करूया. आज गुरुवार असल्यामुळे थोडंसं लाईटचा प्रॉब्लेम आहे, ते माझ्या नंतर लक्षात आलं. त्याच्यामुळे थोडंसं कदाचित ही वीज आपल्याला धोका देऊ शकते असं मला वाटतं, परंतु देणार नाही असा एक मला आत्मविश्वास आहे. जरी दिला तर आपण बघू काय पर्याय त्यातून शोधता येईल. विद्यार्थी मित्र हो, खरं तर तुमच्यासाठी ही खूप महत्वपूर्ण एक गोष्ट आहे की आपल्याला भारतीय राज्यघटनेविषयी आपल्याला चर्चा या ठिकाणी करायची आहे. प्रथम वर्ष कला या वर्गामधील जे आमचे विद्यार्थी मित्र आहेत, ज्यांना जे राज्यशास्त्र विषय ज्यांचा आहे, त्यांना ही कल्पना असेल की आपण भारताची राज्यघटनेची ओळख हा आपला एक विषय आहे. आणि BA, BCom, BSc प्रथम वर्षाचे जेवढ्या फॅकल्टी आहेत त्यांना या वर्षापासून भारतीय राज्यघटना याविषयीच्या काही गोष्टी आपल्याला त्या एका क्रेडिट कोर्सच्या माध्यमातून या लक्षात येत आहेत. घोळवे सरांनी प्रथम वर्ष कला या वर्गातील विद्यार्थ्यांशी बऱ्यापैकी चर्चा केली असेल, त्या विद्यार्थ्यांना तो विषय समजलेला असेल. मी फक्त त्यातल्या काही महत्वपूर्ण ज्या गोष्टी आहेत की ज्या तुमच्यापर्यंत खरे पोहोचल्या पाहिजे, या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. 26 जानेवारी 1950 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अलौकिक आणि एका वैचारिक दृष्टिकोनातून निर्माण झालेल्या राज्यघटनेची अंमलबजावणी या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. मला यामध्ये 2 गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत विद्यार्थी मित्र. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 26 जानेवारी 1950 पासून भारतामध्ये लोकशाही, गणराज्य, प्रजासत्ताक या ठिकाणी सुरू झालं आणि तिथपासून तर आजपर्यंतचा प्रवास हा तुमच्यापर्यंत माहित आहे, तो तुम्ही पाहिलेला आहे, तुम्हाला तो परिचित आहे. परंतु आपण हे एकदा समजून घेतलं पाहिजे की 1950 तर 15 ऑगस्ट 1947 या मधल्या 2-3 वर्षाच्या कालखंडामध्ये काय घडलं भारतामध्ये. आणि मला थोडंसं परत मागे या ठिकाणी जायचं आहे की 15 ऑगस्ट 1947च्या अगोदर
काय होतं या भारतामध्ये. जोपर्यंत तुम्ही या सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार करत नाही, चिकित्सक पद्धतीने मांडणी करत नाही, तोपर्यंत तुम्हाला भारताच्या राज्यघटनेचं जे अलौकिक स्वरूप आहे ते तुमच्या लक्षात बसणार नाही. हे बरोबर आहे, हे मान्य आहे, मी मान्य करतो. भारतातल्या नाही, जगातल्या अनेक घटनातज्ञांनी हे मान्य केलेलं आहे की भारताच्या राज्यघटनेमध्ये कायदे आहेत, कलम आहेत, उपकलम आहेत, सर्वसामान्य लोकांच्या ती आकलनाच्या पलीकडे आहे. हे बरोबर आहे, परंतु ती आकलनाच्या पलीकडे कधी आहे? जोपर्यंत तुम्ही भारत समजून घेत नाही, जोपर्यंत तुम्ही 15 ऑगस्ट 1947च्या अगोदरच्या भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेत नाहीये, तोपर्यंत राज्यघटनेचं आकलन अवघड आहे. एकदा का तुम्हाला ते समजलं की भारताच्या राज्यघटनेचं आकलन खूप सोपं आहे, आणि माझं तर याच्या पुढे जाऊन असं म्हणणं आहे की भारतातल्या प्रत्येक व्यक्तीने जो स्वतःला या देशाचा नागरिक म्हणवतो त्याने राज्यघटना अभ्यासली पाहिजे. हे दुर्दैव आहे, तुमचं आहे, माझं आहे. एक राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून ती नेहमी माझी खंत असते की या देशातल्या लोकांना राज्यघटनाच माहित नाही. किती लोकांना राज्यघटना माहित असते? हो, आपण मान्य करायला पाहिजे ना. आपण काय करतो, आपण म्हणतो की मी भारतीय नागरिक आहे, मतदान करणं माझं कर्तव्य आहे. हो, पण हे बरोबर आहे का? याच्या पुढे काय? याच्या पुढे जो आपण ही चर्चा केली पाहिजे की ती राज्यघटना आपण पाहिली का, ती राज्यघटना मी वाचली का. मी अनेक लोकांना प्रश्न विचारतो, सगळ्याच लोकांना प्रश्न विचारतो, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतो, बुद्धिमान लोकांना प्रश्न विचारतो, मध्यमवर्गांना प्रश्न विचारतो, या देशातल्या ब्युरोक्रॅट्सला प्रश्न विचारतो, या देशातल्या राज्यकर्त्यांना आपण प्रश्न विचारूया की तुम्ही राज्यघटना पाहिली का. जर तुम्ही राज्यघटनाच पाहिली नाही तर तुम्ही देशाचा कारभार कसा करणार आहात? 1950 पासून या देशामध्ये भारताच्या लोकशाहीची जी जडणघडण ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती ती झालेली दिसत नाहीये. ती का दिसत नाहीये? त्याला कारण राज्यघटना नाहीये, तर ती राज्यघटना न वाचणारे भारतीय लोक आहेत. राज्यघटनेची नीट अंमलबजावणी न करणारे हे राजकीय कर्ते आहेत. आपण टीका करू शकतो, भारताच्या राज्यघटनेने तो आपल्याला अधिकार दिलेला आहे. विचार स्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य जे आता पुढे आपण पाहणार आहोत ते आपल्याला माहिती आहे. या देशामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय असेल तर या देशामधली एक प्रकारची विषमता या देशामध्ये होती. ती जातीची होती, ती धर्माची होती, ती भाषेची होती, ती प्रांताची होती, ती लिंगाची होती. यावर आपण भाष्य करत नाहीये, यावर आपण चर्चा करत नाहीये, यावर आपण चर्चा करण्याची भारताच्या लोकांना गरज भासत नाहीये, आवश्यकता भासत नाहीये. आज आपण बघूया, आज जेव्हा तुम्ही या संपूर्ण जगाच्या अनेक देशांच्या राज्यघटनांचा तेव्हा विचार करता तेव्हा तुम्हाला हा प्रश्न पडला पाहिजे, तेव्हा हा प्रश्न आपल्याला जाणवला पाहिजे, समजला पाहिजे की आपल्या बरोबर या जगामध्ये जेवढे देश स्वतंत्र झालेले आहेत, मग ते आशिया खंडामध्ये असेल, आफ्रिका खंडामध्ये असेल, व्हॉट एव्हर कुठे असेल, त्यांच्या बरोबर आज आपली राज्यघटना जगामध्ये किती तुल्यबळ आहे. कौतुक म्हणून नाही किंवा फक्त राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून नाही किंवा घटनेचा अभ्यास म्हणून नाही, पण ही वस्तुस्थिती आहे की त्या देशांच्या पेक्षा आज आपली राज्यघटना ही प्रबळ स्वरूपाची आहे. अनेक घटना दुरुस्त झाल्या, आपल्याला माहिती आहे की 100 पेक्षा जास्त घटना दुरुस्त्या आपल्या राज्यघटनेमध्ये झालेल्या आहेत. ती सोय तर घटनाकारांनीच करून ठेवली होती, त्यामध्ये काय फार नवीन राज्यकर्त्यांनी केलं असं काही नाहीये. मुळातच घटनाकार समजले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने भारताची राज्यघटना निर्माण केली, त्यांचं जे अलौकिक व्यक्तिमत्व होतं, ती अलौकिक बुद्धिमत्ता होती, ती जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत माझं म्हणणं असं आहे की आपल्याला राज्यघटना समजत नाही. एकदा तुम्ही डॉक्टर आंबेडकरांची फिलॉसॉफी समजून घ्या, बाबासाहेब काय म्हणतात राज्यघटनेविषयी ते तुम्ही समजून घ्या. एकदा की तुम्हाला डॉक्टर आंबेडकरांची फिलॉसॉफी समजली की भारताची राज्यघटना समजणं खूप सोपं आहे. हो, भारताची राज्यघटना ही काय फार वेगळी आहे असं काही नाही. तुम्ही बघा भारताच्या राज्यघटने संविधान किती सोपं आहे. आम्ही भारतीय जनता, किती साधी सोपी, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता, समाजवाद, प्रजासत्ताक, गणराज्य, ही त्यातली जी मूल्य आहेत ना, ही मूल्ये आपण एकदा समजून घेतली पाहिजे. तीच आपल्याला समजत नाहीये आणि आपण फक्त बढाया मारतो. आपण फक्त आपण आपल्या त्याला म्हणतो की आपण स्वतः आपली पाठ थोपटतो आणि सांगतो की मी भारतीय नागरिक आहे, भारताच्या देशाविषयी, भारताविषयी मला अभिमान आहे, पोकळ अभिमान आहे, सूज आलेला अभिमान आहे. राज्यघटना पाहिली, राज्यघटना वाचली, राज्यघटना ही आपल्यासाठी आहे. आम्ही जेव्हा असं म्हणतो की ही भारतीय राज्यघटना, आम्ही भारतीय जनता, आम्ही भारतीय लोक, म्हणजे भारतीय लोकांसाठी राज्यघटना आहे. ती तुमच्यासाठी आहे, ती माझ्यासाठी आहे, ती इतरांसाठी नाहीये. मग ही राज्यघटना जर आपण आपल्यासाठी स्वीकारली असेल, ती आपली असेल, तर आपण त्या राज्यघटनेचा अभ्यास का करायला नको? ठीक आहे, आता आमचे कला शाखेचे विद्यार्थी याच्यामध्ये असतील बरेचसे, त्यांना माहिती आहे
की आपल्याला राज्यशास्त्र विषय असल्यामुळे कमीत कमी आपण राज्यघटना वाचतो तरी, अभ्यासतो तरी. इतर फॅकल्टीच्या लोकांचं काय? मी इंजिनिअरिंग फॅकल्टी विषयी बोलतोय, मी मेडिकल फॅकल्टी विषयी बोलतोय. इतर लोकांचं काय? जे आता शिक्षण व्यवस्थेमध्ये आहेत त्यांनी राज्यघटना पाहिली का? स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुलं राज्यघटना बघतायत, पण इतर मुलं अभ्यासतायत का राज्यघटना? इतरांना तिची आवश्यकता आहे का राज्यघटना अभ्यासण्याची? त्यांना विचारा, तुम्ही तुमचे मित्र मैत्रिणी असतील किंवा आजूबाजूची लोक असतील, त्यांना विचारा की तुम्ही राज्यघटना पाहिली आहे का, राज्यघटना वाचली आहे का? जर तुम्ही राज्यघटना पाहिली नाही, राज्यघटना वाचली नाही, राज्यघटना समजून घेतली नाही, तर तुम्ही काय चर्चा करताय देशाच्या नागरिकत्वाविषयी? देशात जन्म मिळणं, जन्मानं, वंशानं आणि त्या देशामध्ये तुम्हाला राहायचा अधिकार मिळणं म्हणजे तुम्ही त्या देशाचे नागरिक आहात असं होत नाहीये. मतदान करणं म्हणजे तुम्ही लोकशाहीचे खूप मोठे आधारस्तंभ आहात असं म्हणणं म्हणजे सगळ्यात मोठं स्वतःचं गोड कौतुक करण्यासारखं आहे. आपल्या देशाच्या लोकांचा हाच मोठा प्रॉब्लेम आहे. आम्ही म्हणतो या देशाचे आम्ही नागरिक आहोत, आम्ही मतदान करतो. फुटकळ घोषणा आहे ती, फुटकळ गोष्ट आहे ती. तुम्ही मतदान करताय म्हणजे तुम्ही लोकशाहीचे आधारस्तंभ आहे असं काही नाही. तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला कुणी? या देशामध्ये लोकशाही आणली कुणी? तर ती आणली भारतीय राज्यघटनेने. आणि म्हणून मी तुम्हाला असं म्हणत होतो सुरुवातीला की ही भारतीय राज्यघटनेची संपूर्ण चौकट जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर ती व्यापक पातळीवर आपल्याला समजून घ्यायचंय. मला मान्य आहे, मला हे पण पटतंय की आपल्याला फक्त फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य या एका विषयापर्यंतच आपल्याला अभ्यास करायचा आहे, एवढंच फक्त आपल्याला लक्ष द्यायचंय. परंतु आपण हे समजून घेतलं पाहिजे की ज्या वेळेस घटनाकारांना असं वाटलं की भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकार दिले पाहिजे, फंडामेंटल राईट ज्याला म्हणतो, मूलभूत हक्क अधिकार दिले पाहिजे, का वाटलं असेल असं घटनाकारांना? आमच्या राज्यशास्त्रामध्ये जॉन स्टुअर्ट मिल नावाचा एक पाश्चिमात्य विचारवंत आहे. त्यानं ऑन लिबर्टी नावाचा पहिला एक ग्रंथ लिहिला आणि स्वातंत्र्य म्हणजे काय ते त्याने पहिल्यांदा सांगितलं ऑन लिबर्टी नावाच्या ग्रंथामध्ये. तोपर्यंत स्वातंत्र्य वगैरे, आता भारतीय लोकांना स्वातंत्र्य वगैरे ह्या कल्पना खूप गमतीशीर वाटतात आणि आपल्याला फक्त माहिती आहे की स्वातंत्र्य वगैरे काय असतं. पण माझं म्हणणं असं आहे की स्वातंत्र्य नावाची कल्पना ही फक्त आपली पुस्तकामध्ये आणि अक्षरामध्येच राहिलेली आहे, ती फार काही व्यापक स्वरूपामध्ये पुढे आलेली नाही. परंतु ज्या देशामध्ये एका वेगळ्या पद्धतीची गुलामगिरी होती, या देशामध्ये अशा पद्धतीची सामाजिक व्यवस्था होती, आर्थिक व्यवस्था होती, सांस्कृतिक व्यवस्था होती, ज्या देशामध्ये लोकांना अभिव्यक्त होणं आवश्यक होतं. जोपर्यंत या देशातील लोक अभिव्यक्त होत नाहीये, समाजामध्ये प्रेझेंट होत नाहीये, तोपर्यंत या देशातल्या लोकांचा व्यक्तिमत्व विकास होणार नाहीये, तोपर्यंत ह्या लोकांना समाजामध्ये सन्मानानं, प्रतिष्ठेने जगता येणार नाहीये, मानानं जगता येणार नाहीये. म्हणून घटनाकारांनी भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 3 मध्ये कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्कांची नोंद केलेली दिसून येते. इथपर्यंत बरोबर आहे. ही झाली टेक्निकल गोष्ट की प्रकरण 3 मध्ये कलम 12 ते 35 मध्ये घटनाकारांनी आपल्याला 6 प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत. मग त्यामध्ये नंबर 1, नंबर 2, नंबर 3 ते आपण पाहणार आहोत पुढे. पण मला थोडंसं इथे थांबवायचं आहे तुम्हाला आणि थोडंसं आपल्याला फ्लॅशबॅक मध्ये जायचं. कुठल्या फ्लॅशबॅक मध्ये जायचं आपल्याला? तर आपल्याला थेट 15 ऑगस्ट 47च्या अगोदर आपल्याला जायचं. आपण आपल्या देशाच्या विषयी कौतुक नेहमी बोलतो. तुम्ही बोलता, मी बोलतो, अनेक लोक बोलतात. इतिहासकारांनी खूप छान पद्धतीने त्यावर भाष्य केलेलं आहे. मुळातच या देशाची एक वेगळ्या पद्धतीची ओळख आहे, ती अनेक इतिहासकारांनी मांडलेली आहे, अनेक समाजशास्त्रज्ञांनी, मानवशास्त्रज्ञांनी ती मांडलेली आहे. आपण त्यावर भाष्य करत नाही कारण आपल्याला भीती वाटते. आपल्याला भीती यासाठी वाटतं की आपल्याला असं वाटतं की अरे आपण जर याविषयी बोललो तर आपण आपलाच कधीतरी अपमान करतो का? तर तसं नाहीये. आपण त्याच्यावर बोललो पाहिजे, आपण त्यावर बोललो पाहिजे. काय होते या देशामध्ये? तुम्ही जर भारताच्या राज्यघटनेमधील प्रत्येक परिवर्तनाची मूल्य जर तपासून पाहिली तर त्याचं जे मूळ आहे ते मूळ तुम्हाला स्वातंत्र्याच्या अगोदरच्या भारतामध्ये दिसून येतं. घटनाकारांनी घटना समितीमध्ये काम करायला सुरुवात केली. भारताचे राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कौतुक जगभर केलं जातं. हा, भारतात काही लोक नाकारतात, तो भाग वेगळा आहे कारण माहितीच नाही त्यांना राज्यघटना. ठीक आहे, त्या विषयावर आपण नंतर बोलूया, तो आत्ता आपला हा विषय नाहीये. परंतु मी तुमच्या आत्ता लक्षात ठेवून सांगतो ते की आपल्याला त्यावर देखील आपल्याला स्पर्श करायचा आहे. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही वाचलं असेल, या देशामध्ये भारताच्या राज्यघटना बदलण्याचा एक मोठा कट, मोठं षडयंत्र
तयार केलं जातंय. अनेक राज्यघटनेचे अभ्यासक, आमच्यासारखे संशोधक, चळवळीतले कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत. पहिला जो प्रयोग या देशामध्ये झाला भारताची राज्यघटनेबद्दल बदलण्याचा तो 1996 ला झाला. त्यासाठी न्यायमूर्ती व्यंकटचलय्या आयोग नियुक्त केला गेला आणि 1950 ला स्वीकारलेली राज्यघटना जुनी झालेली आहे, कालबाह्य झालेली आहे असं सांगण्यात आलं आणि त्यासाठी न्यायमूर्ती व्यंकटचलय्या आयोग नियुक्त केला गेला आणि त्यांना नवीन राज्यघटनेचा ड्राफ्ट तयार करायला सांगितला. जसा ड्राफ्ट डॉक्टर आंबेडकरांनी 1950च्या अगोदर घटना समितीमध्ये काम करताना केला होता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हणतो. मग न्यायमूर्ती व्यंकटचलय्यांनी ड्राफ्ट तयार केला, परंतु तत्कालीन सरकार फार काळ टिकलं नाही, त्यांच्याकडे तेवढं बहुमत नव्हतं, म्हणून त्यावेळेस ती प्रोसेस तिथं थांबली. मधल्या काही कालावधीमध्ये तुम्ही जर मीडियामध्ये तुमचं लक्ष असेल इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर तुमच्या ही गोष्ट लक्षात बसेल की NDTVवर एक राजकीय पक्षाचे प्रवक्ते होते, त्यांनी तर स्पष्टपणे हे सांगितलं होतं. त्यांचं नाव आता मी घेत नाही, तुम्हाला सगळ्यांना ते परिचित असेल. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही सत्तेवर का आलेलो आहोत, तर आम्हाला ही 26 जानेवारी 1950 ला स्वीकारलेली राज्यघटना बदलायची आहे. जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाचा प्रवक्ता इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून हे जाहीर करतो, तेव्हा आपल्याला भारतीय नागरिक म्हणून विचार करायला पाहिजे की नाही. आपण विचार करत नाही ही आपली अडचण आहे. खर तर राज्यघटनेने आपल्याला खूप प्रगल्भपणे विचार करण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे. आपण करत नाहीये कारण आपले अनेक छोटे छोटे हेतू असतात. ते कुठे कधी काय सफल करायचे ते आपल्या सगळ्यांना परिचित आहे. परंतु जेव्हा भारताच्या राज्यघटनेमध्ये म्हणजे इतके वर्ष झाले या देशामध्ये लोकशाही चालू आहे, ती खंबीरपणे उभी आहे, ती स्टेबल आहे, तिच्यामध्ये विकासात्मक पद्धतीची वाढ होते आहे, असं असून देखील एखाद्या व्यक्तींना, एखाद्या समूहाला, एखाद्या राजकीय पक्षाला असं वाटतंय की राज्यघटना बदलली पाहिजे, तर मग भारतीय नागरिक म्हणून हा प्रश्न पडायला पाहिजे ना आपल्याला की काय यांना असं वाटतंय की भारतीय राज्यघटना बदलायला पाहिजे. आत्ताच काय वाटतंय, अगोदरच्या लोकांना का नाही वाटलं. म्हणजे याचा अर्थ 26 जानेवारी 1950 ला स्वीकारलेली राज्यघटना ही कालबाह्य झालेली आहे, टाकाऊ आहे, जुनी आहे. काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये? प्रॉब्लेम राज्यघटनेमध्ये नाहीये मित्र हो. प्रॉब्लेम राज्यघटनेमध्ये नाहीये. राज्यघटना टाकाऊ झाली नाहीये, राज्यघटना कालबाह्य नाही झालीये. राज्यघटनेमध्ये जी परिवर्तनाची मूल्य आहेत की ज्या परिवर्तनाच्या मूल्यामध्ये मूलभूत हक्कासारखा महत्वाचा घटक आहे तो नको आहे या लोकांना. येतंय का तुमच्या लक्षात? राज्यघटना नाही कालबाह्य झाली हे नको आहे त्यांना. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही मूल्य नको आहेत आणि म्हणून आपल्याला या राज्यघटनेवर सखोल पद्धतीने, चिकित्सक पद्धतीने मांडणी करायला पाहिजे. मी डॉक्टर आंबेडकरांचं एक वाक्य सांगतो, तुमच्या लक्षात असेल. एक खूप छान मंदिर उभारलं जातं. खूप मंदिराचा सुंदर परिसर असतो, रमणीय असतो, प्रसन्न असतो, मांगल्याचा परिसर असतो आणि त्या मंदिरामध्ये सुंदर मूर्ती देखील असते. ती मूर्ती देखील पवित्र असते, शुद्ध असते, पवित्र वातावरण असतं. आता तिथं जाणारा जो भक्तिभावानं जाणारा जो पुजारी भाविक असतो तो कुठपर्यंत कधीपर्यंत त्या मंदिरात जाईल? तर घटनाकारांचं जे म्हणणं होतं ते इथे आहे की जोपर्यंत ते मंदिर पवित्र आहे, शुद्ध आहे आणि त्या मंदिरातली मूर्ती देखील शुद्ध आहे, पवित्र आहे, हे कुठपर्यंत होतं? जोपर्यंत त्या मंदिराची देखभाल करणारा आणि त्या मूर्तीची पूजा अर्चा करणारा पुजारी जोपर्यंत शुद्ध आहे, सात्विक आहे, नैतिक आहे, तोपर्यंत त्या मंदिराची आणि मूर्तीचं मांगल्य जपलं जातं. एकदा का तो पुजारी मंदिराची आणि मूर्तीची देखभाल करणारा, पूजा करणारा पुजारी, देखरेख करणारा भ्रष्ट असतो, अनैतिक असतो, त्याचं चारित्र्य हनन या ठिकाणी होतं, तेव्हा मात्र त्या मंदिराची आणि त्या मूर्तीची हेळसांड सुरू होते. आपण विचार करू शकतो, भारताची राज्यघटना चांगली आहे त्या मंदिरासारखी. त्या भारताच्या राज्यघटनेमधली कलम, उपकलम, प्रकरण, परिशिष्ट ही चांगली आहे मूर्तीसारखी. आणि भारताच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये एक गोष्ट आहे, मार्गदर्शक तत्वामध्ये, की या भारताच्या राज्यकर्त्यांनी राज्यकारभार करताना भारताच्या राज्यघटनेचा गाईडलाईन म्हणून वापर करायला पाहिजे, मार्गदर्शक तत्व म्हणून वापर करायला पाहिजे. आणि तिथंच प्रॉब्लेम तयार होतो, तिथंच अडचण तयार होते. आणि म्हणून तो पुजारी आणि आपले राज्यकर्ते
हे एकच समान घटकाचे आहे. नाही जमलं त्यांना, नाही करता येत त्यांना, जड आहे त्यांच्या, अवघड गोष्ट आहे ते. मंदिर चांगलं आहे, राज्यघटना चांगली आहे, राज्यघटनेची कलम देखील चांगली आहे, राबवलं पाहिजे ना ते, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे ना. अनेक गोष्टी आहेत, तुम्ही एकदा बघा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल. आता आपण तुमच्या या वयामध्ये किंवा तुम्हाला ते फारसं शक्य होणार नाही, परंतु बारीक सारीक गोष्टी आहेत त्या तुम्हाला त्या समजून घेतल्या पाहिजे. म्हणजे भारताच्या राज्यघटनेमध्ये प्रकरण 3 मध्ये कलम 12 ते 35 मध्ये जी काय फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत ते जर आपण एकदा बारकाईने पाहिलं की तुम्हाला स्वातंत्र्य अगोदरच्या भारतामध्ये काय गोष्टी होत्या त्या तुमच्या लक्षात बसेल. मी आता थोडंसं त्या फंडामेंटल राईट्स कडे येतोय, मग आपण त्या फ्लॅशबॅक मध्ये थोडासा जाण्याचा प्रयत्न करू. ही गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे. म्हणजे मला समतेचा अधिकार आहे, मला स्वातंत्र्याचा अधिकार आहे, मला शिक्षणाचा अधिकार आहे, मला घटनांचा उपयोग होण्याचा अधिकार आहे. सहज नाही मिळाले, सहज नाही आलं की त्यांना. डॉक्टर आंबेडकरांना वाटलं की भारताच्या लोकांना समतेचा अधिकार दिला पाहिजे आणि त्यांनी तो दिला, असं नाही झालं. त्यामागे त्यांचं खूप मोठी या देशातल्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक घटकांचा अभ्यास त्यांनी केला. सहजासहजी त्यांना मिळालं नाही. आणि आपण हे एक समजून घेतलं पाहिजे की घटना समितीमध्ये काम करत असताना जेव्हा मसुदा समितीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा काम करत होते तेव्हा त्यांनी खूप चिकित्सकपणे या संपूर्ण भारतीय व्यवस्थेचा अभ्यास केला आणि त्या भारतीय व्यवस्थेला बदललं. कारण स्वातंत्र्य कुणामुळे मिळाले आपल्याला? स्वातंत्र्य एका विशिष्ट वर्गामुळे मिळालं नाही, स्वातंत्र्य एका विशिष्ट घटकांमुळे आपल्याला मिळालं नाही, स्वातंत्र्य विशिष्ट व्यक्तींमुळे आपल्याला मिळालं नाही. या देशातल्या संपूर्ण व्यक्तींच्या सामूहिक प्रयत्नाचा परिपाक म्हणून 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय हे आपण समजून घेतलं पाहिजे. मग जर आपल्याला या सगळ्या लोकांच्या माध्यमातून जर स्वातंत्र्य मिळालं असेल तर त्या स्वातंत्र्य मिळवणाऱ्या प्रत्येक घटकाचं काहीतरी म्हणणं असेल ना त्या स्वातंत्र्याकडून. मला का स्वातंत्र्य पाहिजे, मी कशासाठी प्रयत्न केलाय, माझे सहकारी, माझ्या आजूबाजूचे अनेक लोक या स्वातंत्र्याच्या त्या यज्ञ कुंडामध्ये स्वतःची त्यांनी आहुती का दिली, त्यांचं काहीतरी म्हणणं असेल की नाही स्वातंत्र्य मिळवायचं म्हणून आपण स्वातंत्र्य मिळवलं, अजिबात नाही. त्या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीची, मग तो दलित असेल, आदिवासी असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, शहरी असेल, ग्रामीण असेल, मध्यमवर्गीय असेल, कुठलाही असो, प्रत्येक घटकाची एक अपेक्षा होती या स्वातंत्र्याकडून की मला सन्मानाने जगता आलं पाहिजे. जेव्हा माझी राज्यघटना असेल तेव्हा त्या राज्यघटनेमध्ये माझं प्रतिबिंब पडलं पाहिजे, ती राज्यघटना माझ्यासाठी पाहिजे, त्या राज्यघटनेनं मला काहीतरी दिलं पाहिजे, मला सन्मानाचं, मला प्रतिष्ठेचं जीवन माझ्या देशामध्ये मला जगता आलं पाहिजे. त्यासाठी मला स्वातंत्र्य मिळवायचंय आणि म्हणून मित्र हो आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. त्यामुळे त्या सगळ्या लोकांचं म्हणणं, त्या सगळ्या लोकांची जी काही भूमिका आहे ती आपल्याला स्वातंत्र्यामध्ये स्पष्टपणे दिसते. आणि मग आपण असा विचार करतो की भारताच्या राज्यघटनेमध्ये प्रकरण 3 मध्ये कलम 12 ते 35 मध्ये जी काही मूलभूत अधिकार आलेले आहेत त्यातला पहिला कलम 14 ते 18 मधला जो फंडामेंटल राईट्स पहिला आहे तो आहे समतेचा, इक्वॅलिटी, राईट फॉर इक्वॅलिटी. आता हा शब्द तर खूप तसा पाहिला तर खूप लोकांना टोकदार सुईसारखा टोचणार आहे, खूप लोकांना टोचणार आहे, परंतु या देशातल्या खूप लोकांना समतेची अधिकारानं सन्मानाचं जीवन जगता आलं, प्रतिष्ठेचं जीवन जगता आलं. त्यामध्ये 3-4 महत्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये कायद्याची समता आहे, सामाजिक समता आहे, सार्वजनिक नोकऱ्यांबाबत समान संधी आहे आणि नंतरचा अस्पृश्यता निवारणाचा त्यामधला जो कायदा आहे, त्या 4-5 महत्वाच्या गोष्टी आहेत. मी आता फार टेक्निकल त्याच्यामध्ये सांगणार नाही, परंतु त्याचा सार जो आहे, सारांश जो आहे तो तुमच्यापर्यंत मी व्यवस्थितपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला समतेचा अधिकार दिलेला आहे. ज्या दिवशी आपल्याला समतेचा अधिकार दिला गेला याचा अर्थ असा आहे की आपण विषमतेमध्ये होतो. एकच वाक्य लक्षात ठेवा, समतेचा अधिकार दिला गेला म्हणजे आपण विषमतेमध्ये होतो आणि ती विषमता या देशाने हजारो वर्षापासून जपली होती. ती का जपली, कोणासाठी जपली, या 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 खूप मोठ्या खोलवर विषयामध्ये मी जात नाहीये. मला फक्त एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे विद्यार्थी मित्रो, आत्ताची एक नवीन कन्सेप्ट आहे या देशामध्ये, खूप कौतुकानं वगैरे वगैरे वापरली जाते, ज्याला इंग्रजीमध्ये लॉकडाऊन असा एक शब्द वापरला जातो, तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे. आणि त्या लॉकडाऊन मध्ये सोशल डिस्टन्स असा एक शब्द वापरला जातो.
सुरक्षित सामाजिक सुरक्षित अंतर, सोशल डिस्टन्स काय शब्द आहे तो, कशासाठी वापरला जातो तो? अहो या देशामध्ये गेल्या कोविडच्या या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये, लॉकडाऊन मध्ये सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी आपण किती अट्टास केला, लॉकडाऊन मध्ये किती आपण बेचैन झालो घराच्या बाहेर पडण्यासाठी, गावाच्या बाहेर पडण्यासाठी, मित्र मैत्रिणी नातेवाईकांना भेटण्यासाठी. अहो आपल्याला 15 दिवसाचा 21 दिवसाचा लॉकडाऊन परवडत नव्हता. लोक वेडी होत होती, पोलिसांचा मार खाऊन तरी बाहेर पडत होती. हा लॉकडाऊन या देशामधल्या लाखो लोकांनी हजारो वर्षापासून सहन केला. त्या लॉकडाऊन विषयी आपण चर्चा का करत नाहीये? तो एक लॉकडाऊन होता ना, तोही एक लॉकडाऊन होता. आता तुम्हाला लॉकडाऊनची चर्चा करावीशी वाटते, आता नको वाटते आपल्याला हा लॉकडाऊन. पण हजारो वर्षापासून या देशामध्ये विषमतेच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली जो लॉकडाऊन होता तो कुणी आणला होता लॉकडाऊन? तिथं तर सरकार नव्हती. म्हणजे या देशामध्ये धर्माच्या अनुषंगाने एक लॉकडाऊन होता आणि तो जातीचा होता. या देशामध्ये दलित, आदिवासी, ज्याला मी आता बहुजन ही कल्पना आपण वापरू शकतो, या लोकांचा लॉकडाऊन होता. अहो त्या लोकांना सन्मानानं जगता येत नव्हतं. या देशामध्ये त्या लॉकडाऊनच्या परंपरेमध्ये आपल्याला जनावरं अपेक्षित होती. आम्ही कुत्रं मांजरं शेजारी जेवायला घेऊन बसत होतो, एका ताटामध्ये जेवत होतो. आम्ही जनावरांना प्रेम केलं, माणसावर नाही प्रेम केलं आम्ही. अहो माणसांना आम्ही सन्मान दिलाच नाही. गावाच्या बाहेर कुठेतरी आम्ही त्यांची वस्ती करायला सांगितली. हजारो करोडो लोकांना आम्ही त्या गुलामीसारख्या, गुलामापेक्षा भयानक अवस्थेमध्ये, पशुपेक्षा हीन अवस्थेमध्ये आम्ही त्यांना जगायला भाग पडलं. विद्यार्थी मित्र हो, फंडामेंटल राईटची चर्चा करताना, भारताची राज्यघटनेची चर्चा करताना आणि भारताच्या लोकशाहीची चर्चा करताना तुम्हाला जात विसरून चालणार नाही. तुम्हाला वाटत असेल की जातीविषयी का बरं आपण एवढी चर्चा करतोय? नाही, करावी लागते. तुम्हाला त्या गोष्टीला स्पर्श करायचं, तुम्हाला पुढे जाता येत नाहीये. जेव्हा घटनाकारांनी तुम्हाला राईट टू इक्वॅलिटी दिलं, समतेचा अधिकार दिलेला आणि सांगितलं बंद करा ते लॉकडाऊन, ती अस्पृश्यता, ती गुलामगिरी, ती आदिवासी असलेली परंपरा बंद करा. या देशातले सगळे समान आहेत. सोशल इक्वॅलिटी, सामाजिक समता. आणि जर तुम्ही सामाजिक समता पाळली गेली नाही तर मग स्वातंत्र्यानंतर ज्या लोकांना हजारो वर्षापासून त्या एका वेगळ्या पद्धतीच्या मानसिकतेमध्ये जखडून ठेवलं होतं, मग ते म्हणतील की नाही स्वातंत्र्य मिळालं तरी मला काय मिळालं? ते अनेक विद्रोही कवी असं म्हणतात की या स्वातंत्र्यानं मला दिलंय काय? आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे. मी पुढची बाजू तुम्हाला समजून सांगतो की जरी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, राज्यघटनेमध्ये समतेचा अधिकार प्रस्थापित झाला, तर याचा अर्थ भारतातली जातीयता, धर्मीयता संपली असं होत नाहीये. आम्ही जी जात मनातून जात नाही ती जात असं म्हणणारी माणसं आहोत. जातच नाही आमच्या मनामधून. अस्पृश्यता कुठे गेली आपल्या देशामधून? 1955 ला अस्पृश्यता निवारणाचा कायदा केला गेला आणि सांगितलं गेलं की जातीयता पाळली तर फौजदारी गुन्हा आहे. आजही भारतामध्ये अनेक गोष्टी जातीयतेच्या वरून किती संघर्ष होतात, किती गोष्टी या ठिकाणी आपण बघतोय, पण आपण चर्चा करत नाही त्या गोष्टीची, कारण आपण घाबरतो. आम्ही का घाबरतो? कारण आम्हाला असं वाटतं की तो माझा विषय नाहीये, मला तिथपर्यंत पोहोचायचं नाही. असं नाहीये. जेव्हा तुम्ही समतेच्या अधिकाराची चर्चा करता तेव्हा घटनाकारांना हेच अपेक्षित होतं की या देशामध्ये 26 जानेवारी 1950 पासून जात, धर्म, भाषा, पंथ, प्रांत, लिंग या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत आणि देशातला प्रत्येक नागरिक हा समान आहे. तो एकमेकांच्या मागे उभा नाहीये, तो एकमेकांच्या बरोबर उभा आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. मग स्त्री पुरुषांची विषमता असो, जातीची विषमता असो, धर्माची असो, भाषेची असो, पंथाची असो किंवा प्रांताची असो, आम्ही समान आहोत. या देशामध्ये समतेचा अधिकार यासाठी प्रस्थापित झालेला आहे. आता समता या ठिकाणी प्रस्थापित होणं ही खूप महत्वाची गोष्ट होती आणि ती काही प्रमाणात का होईना, परंतु ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका अलौकिक दृष्टिकोनातून भारताच्या राज्यघटनेमध्ये समतेचा अधिकार आणला, ती खूप नाविन्यपूर्ण गोष्ट होती आणि ती काही प्रमाणात का होईना परंतु ती रुजलेली आहे. आपण असं म्हणत नाहीये, आपण खूप नकारात्मककडे देखील जात नाहीये, परंतु रुजलेली आहे हे देखील आपण मान्य केलं पाहिजे. जर नसतं समतेचा अधिकार तर काय झालं असतं? आपण ती चर्चा आता करत नाहीये, कारण खूप मानसिक गोंधळ त्यातून निर्माण होऊ शकतो. म्हणजे मेंदूला झिंजिरे येईपर्यंत त्या जातीयतेचे आणि धर्मांतरीचे चटके या देशाच्या लोकांनी अनुभवलेले आहेत.
त्यामुळे तो लॉकडाऊन शब्द मी मुद्दाम वापरला, कारण तो आत्ताच्या या नवीन जनरेशनला तो थोडासा परिचित आहे. तर गेल्या अनेक वर्षाचा लॉकडाऊन या समतेच्या अधिकारानं भारतातला संपुष्टात आणला आणि 26 जानेवारी 1950 पासून भारताच्या लोकांना समानतेचा अधिकार देऊन भारताची सगळी लोक अनेक विषमता दूर करून आपण समान आहोत हे घटनाकारांनी आम्हाला या ठिकाणी समजून देण्याचा आणि पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये कायद्याची समता आहे, म्हणजे कायद्यासमोर मी सगळे समान आहोत. बघा, आता कायद्यांच्या विषयी आपण नेहमी चर्चा करतो. आता भारतामध्ये कायदे हे कोणी तयार केले? आता ते 26 जानेवारी 1950 नंतर कायदे मंडळाच्या निर्मितीनंतर आपण कायदे निर्माण केलेत, परंतु पूर्वी ब्रिटिशांनी कायदे तयार केले होते. ते कायदे किती भयानक होते, काही जातींना गुन्हेगारी म्हणून शिक्के मारले गेले होते, अनेक गोष्टी होत्या कायद्यासमोर. परंतु घटनाकारांनी हे स्पष्ट करून सांगितलं की या देशातली प्रत्येक व्यक्ती ही कायद्यासमोर समान आहे आणि तिचा अधिकार, तुम्ही गरीब आहात, श्रीमंत आहात, तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही कष्टकरी आहात, तुम्ही कुठे राहता, काय राहता, काही संबंध नाही, तुमच्याकडे किती पैसे आहेत याचा देखील विचार केला नाही. कायदा हा देशातल्या सगळ्या लोकांना समान आहे. आता तुम्हाला तुमच्या मनामध्ये थोडासा प्रश्न आला असेल, जे चाणाक्षी विद्यार्थी आहेत त्यांना हे समजलं असेल की खरंच कायदा भारताच्या लोकांसाठी सर्व समान आहे का? त्याची अनेक उदाहरणं आहेत, ते तुम्ही तुमच्या पद्धतीने तपासून पहा. पण घटनाकारांनी मात्र सांगितलं, या देशातल्या राज्यकर्त्यांनी जर ठरवलं, या देशातल्या राज्यकर्त्यांनी जर ठरवलं तर कायद्याची समता या देशामध्ये आहे ती आणू शकतात. राज्यघटनेने सांगितलंय की आपल्याला जर कदाचित भविष्यामध्ये, कारण ही राज्यघटना तुमची आमची आहे विद्यार्थी मित्र हो, जर भविष्यात कधी आपल्याकडून काही गुन्हा घडला किंवा काही चूक झाली आणि जर आपल्याला कायद्यासमोर, कायद्याच्या जे काही पालन करणारे आहेत किंवा कायद्याची अंमलबजावणी करणारी लोक आहेत त्यांच्या समोर जर कधी जाण्याचा प्रसंग आला, तर हे लक्षात ठेवा तुम्ही की या देशामध्ये कायद्याची समता आहे. म्हणजे समजा एखादी गुन्हा मी केला असेल एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरिक म्हणून, आणि तशाच स्वरूपाचा गुन्हा जर देशातल्या एखाद्या श्रीमंत जमीनदारांनी, भांडवलदारांनी, ब्युरोक्रेट्सनी केला असेल, तर दोघांना समान शिक्षा असायला पाहिजे. ती होत नाही या देशामध्ये. का होत नाही ती या देशामध्ये? कारण की पैसा हा सब कुछ आहे देशामध्ये. पैशानी काही होऊ शकतं. म्हणजे आजही तुम्ही भारताची जी जेल पाहिली ना, म्हणजे पुण्यातलं येरवडा कारागृह असेल किंवा दिल्लीचं तिहार जेल असेल, तुम्ही जर सगळ्या जेलमधल्या जर त्या गुन्हेगारांची जर पार्श्वभूमी बारकाईनं पाहिली ना, तर मन सुन्न होतं. असे अनेक लोक आहेत की छोटे छोटे गुन्हा असतो. मला त्याच्याविषयी बोलायचं नाही, त्याचं कौतुक नाही करायचं. गुन्हा असतो, परंतु इतके छोटे छोटे गुन्हे केले त्या लोकांनी, अहो 10-10, 15-15 वर्ष ती लोक शिक्षा भोगतायत. आणि असे खूप मोठे गुन्हे आहेत की जे गुन्हेची शिक्षा ही थेट जन्मठेप, फाशी असायला पाहिजे. असे गुन्हेगार आजही समाजामध्ये, या देशामध्ये राज्यघटनेने कायद्याची समता देऊन देखील उजळ माथ्याने फिरतायत. तुम्ही बघतायत आणि मी पण बघतोय. पैसा, या देशातले कायदे राबवणारी व्यवस्था, त्याच्या पाठीमागे असलेले ब्युरोक्रेट्स, त्याच्या मागे असलेले राज्यकर्ते, हे त्याच्या मध्ये येणारी ही महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे कायद्यासमोर समता आहेत. कधी तुम्हाला प्रसंग आला तर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की राज्यघटना आपल्या समोर आहे, राज्यघटना आपल्या सोबत आहे. हे देशामध्ये कायद्याची समता आहे, सामाजिक समता आहे, ही या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे. त्यामध्ये एक नवीन जो मुद्दा आहे, खरं तर तो जुनाच आहे, परंतु गेल्या काही वर्षामध्ये सार्वजनिक नोकऱ्यांबाबत समान संधी आहे. ज्या काही सार्वजनिक नोकरी आहेत त्यामध्ये सगळ्यांना समान संधी आहे. मग त्यामध्ये तुमचा तो आरक्षणाचा मुद्दा देखील आहे. आता तो खूप गुंतागुंतीचा आहे, खूप स्वतंत्रपणे त्याच्यावर चर्चा या ठिकाणी केली पाहिजे. पण या देशामध्ये ज्या काही सरकारी नोकऱ्या आहेत त्या सरकारी नोकऱ्यांच्या बाबत आपल्याला सर्वांना समान संधी ही राज्यघटनेने दिलेली आहे. त्याच्या अनुषंगाने आपल्याला आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे. आता आरक्षण देण्यापाठीमागची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी काही सामाजिक भूमिका आहे ती जर आपण समजून नाही घेतली तर मग नेहमी त्या आरक्षणाच्या विषयी चर्चा केली जाते. तुम्हाला माहिती असेल, आता ओबीसी आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल किंवा इतर वर्गांचं आरक्षण असेल, त्याविषयी लोक वाटेल ते बोलतात. तुम्हाला माहित नाही की कशाविषयी आपण काय चर्चा केली पाहिजे, कशा अभ्यास केला पाहिजे, वाचलं पाहिजे. आपण जेव्हा आपण असं म्हणतो की या व्यक्तीला, या घटकाला, या जातीला का आरक्षण दिलं पाहिजे, आपण अभ्यास केला पाहिजे ना. आरक्षण का दिलं पाहिजे
याची आपण चर्चा केली पाहिजे. जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला आरक्षण देण्याची आवश्यकता भासते त्या पाठीमागची चर्चा आपण का करत नाहीये. आता महिलांना आरक्षण आहे, दिलं पाहिजे आरक्षण, मी या मताचा आहे. दलितांना आरक्षण दिलं पाहिजे. ओबीसीना आरक्षण दिलं पाहिजे. आदिवासी लोकांना आरक्षण दिलं पाहिजे, राज्यघटनेनं दिले, आपण नाकारणारे कोण. बरं, राज्यघटनेने का दिलंय? कारण या देशामध्ये होती ना ती व्यवस्था. अहो, हजारो वर्षापासून एकाच विशिष्ट वर्गाचं, एका विशिष्ट घटकाचं त्या ठिकाणी साम्राज्य होतं. बाकीच्यांना म्हणजे ते एक प्रकारचं आरक्षणच नाही का? बरं, आज आरक्षणाविषयी जेव्हा आपण चर्चा करतो, किती शासकीय नोकऱ्या राहिल्या हो? प्रायव्हेट सेक्टरमध्ये कुठे आरक्षण? आता तुम्ही बघा, प्रायव्हेट सेक्टर किती टक्के झाले भारतामध्ये? मग प्रायव्हेट सेक्टरमध्ये काय आरक्षण आहे का? म्हणजे शासकीय नोकरीच्या बाबतीमध्ये आपण आरक्षणावर चर्चा करतो. मग ते शिक्षणाचं असेल, सरकारी नोकरीचं असेल, राजकारणाचं असेल. म्हणजे राजकारणामध्ये आतापर्यंत म्हणजे आता आजही मला वाटतं वर्तमानपत्रामध्ये आहे की ओबीसी आरक्षणासाठी सरकार वटहुकूम काढणार आहे, काढायला पाहिजे. आरक्षण ही टिकली पाहिजे. अहो, ज्या त्या 73-74 राज्यघटना दुरुस्तीविषयी जेव्हा आपण चर्चा करतो, विचार करा हो, त्या लोकांना, त्या महिला असतील किंवा ओबीसी जाती असतील, दलित जाती असतील, आदिवासी जाती असतील, अहो हजारो वर्षापासून त्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या जवळपास देखील त्या वर्गाला फिरू दिलं जात नव्हतं. त्या खुर्चीवर बसण्याचा सन्मान प्राप्त करून दिला राज्यघटनेनं. मग तुम्ही आरक्षणाची चर्चा कशी करतात? तुम्हाला आणि आताही तुम्ही बघा ना की ज्या गावामध्ये त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्या आरक्षणाच्या माध्यमातून जी लोक त्या सत्तेपर्यंत पोहोचलीत, त्या पदापर्यंत पोहोचलीत, त्यांना ते पद सन्मानानं उपभोगू दिलं जातं का? दिलं जात नाहीये. अनेक उदाहरण आहे माझ्याकडे. आम्ही अभ्यास करतो त्या गोष्टीचा, आम्ही परखडपणे त्या गोष्टीविषयी चर्चा करतो. म्हणजेच काय की आरक्षणाचा मुद्दा हा जरी गेल्या काही वर्षामध्ये काही लोकांनी, काही घटकांनी जाणीवपूर्वकपणे वादग्रस्त केलेला आहे. पूर्वी काही वाटत नव्हतं आरक्षणाविषयी. म्हणजे उदाहरण तुम्हाला मी महिलांच्या आरक्षणाविषयी चर्चा करतो, नंतर आपण बाकीच्या गोष्टी चर्चा करूया. आता तो समतेचा अधिकार आहे म्हणून म्हणतो. आमच्याकडे कसं आहे माहिती का, आमच्याकडे खूप बेरकीपणे काही गोष्टी आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. म्हणजे बघा, बरं आपल्याकडे एखाद्या पुरुषांनी खूप मोठं कौतुक वगैरे केलं, त्याला सन्मान प्राप्त झाला, तर आपण काय म्हणतो, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक यशस्वी स्त्री असते. पाठीमागे व्हाय का? पाठीमागे का असते ती त्याच्या बरोबर का नसते? ती समान का नसते? म्हणजे आम्ही अजून हेच म्हणायचं का छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे मातोश्री जिजाबाई नव्हत्या, त्या बरोबर होत्या, त्या खांद्याला खांदा लावून काम करत होत्या. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे यशस्वी स्त्री असते, परंतु ती पाठीमागे नसते, ती समान असते, ती इक्वल असते. मग जर तसं असेल तर गेल्या अनेक वर्षापासून या देशामध्ये महिलांची काय अवस्था आहे? त्यांची कुचंबणा कधी थांबवणार आहोत आपण? म्हणजे राजकारणामध्ये त्यांचं स्थान किती आहे? आता बघा ना, भारताच्या राजकीय प्रक्रियेमध्ये किती महिला आहेत, शासकीय नोकऱ्यांमध्ये किती महिला आहेत, प्रायव्हेट सेक्टरमध्ये किती महिला आहेत. अहो, साध्या बसमध्ये महिलांसाठी राखीव जागा ठेवल्या, सीट्स ठेवल्या, तरी तिथे देखील आपण असं म्हणतो. आणि प्रत्येक वेळेस आपण म्हणतो नाही, महिला आले की नाही, लेडीज फर्स्ट. तुम्ही कोण फर्स्ट देणार आहे हो? बसमध्ये किंवा एखाद्या हॉलमध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो आणि एखादी महिला आली तर आपण खूप असं उपकाराच्या भाषेमध्ये म्हणतो, नाही नाही, लेडीज फर्स्ट. तुम्ही कोण फर्स्ट देणार आहे? राज्यघटनेनं फर्स्ट दिलंय की त्यांना? राज्यघटनेनं त्यांना समता दिलेली आहे. आपण देतोय म्हणजे उपकार करत नाहीये, त्यांना तो राईट आहे, त्यांना तो अधिकार आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. राज्यघटना अभ्यासताना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या परिवर्तनाच्या मूल्यांची तुम्हाला चिकित्सक पद्धतीने मांडणी करता आली पाहिजे, तरच तुम्हाला शक्य आहे ते. म्हणजे महिलांना आज राजकारणामध्ये किंवा शैक्षणिक बाबतीमध्ये असेल किंवा नोकऱ्यांमध्ये असेल आरक्षण दिलं पाहिजे. कारण अनेक वर्ष आपण चूल आणि मूल या परंपरेमध्ये त्यांना जपून ठेवलं होतं. तीच गोष्ट दलितांची आहे, तीच गोष्ट आदिवासींची आहे, तीच गोष्ट अल्पसंख्याकांची आहे. कुठं दिले आपण त्यांना? किती टक्के लोकांना राखीव जागा दिल्यात आपण? आज आपण 50%च्या पुढे जाऊ शकत नाही. तो वादग्रस्त मुद्दाही जाऊ द्या, त्याच्यावर आपण चर्चा करणार नाही. नंतर कधी आपण त्यावर सविस्तर चर्चा करूया. पण याचा अर्थ असा आहे की 50% आरक्षण आहे, मग 50% बाकीचं काय? त्याच्याविषयी आपण काय चर्चा करत नाहीये. म्हणजे 100% पैकी 50% आरक्षण आहे, म्हणजे 50% बाकीचं कुणाचं आहे? आता ते इतकं तकलादूपणे मांडता येणार नाही, त्याला खूप वेगळ्या पद्धतीने तुम्हाला ते पुरावे द्यावे लागतील. परंतु आहे ना, ती गोष्ट आहे की नाही? आज ओबीसीना 27% आरक्षण दिलेलं आहे. मग 27% ओबीसीचं आरक्षण आहे, मग 27% ओबीसीचं आरक्षण हे राज्यघटनेनं दिलेलं आहे. अहो, त्या लोकांची आज सामाजिक, शैक्षणिक, राजकीय स्थिती तरी बघा ना. दलितांची बघा. अहो, त्या आदिवासी पाड्यामध्ये अजूनही लोक अर्धनग्न अवस्थेमध्ये फिरतात. एका बाजूला आम्ही भारताच्या विषयी खूप चर्चा करतो. भारत हा
काय आता आत्मनिर्भर भारत, म्हणजे मी गेल्या काही दिवसामध्ये वाचतोय त्याविषयी, मी लिहिणार आहे पुढे काही दिवसामध्ये त्या आत्मनिर्भर भारत. आत्मनिर्भर भारतामध्ये अजूनही भारतातील लोक अर्धनग्न अवस्थेमध्ये राहतात, याविषयी आम्ही चर्चा करत नाही. आता गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यामध्ये तुम्ही एवढं कशाला, इथे नगर जिल्ह्यामध्ये तुम्ही बघा, नगर जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये या भीमाशंकरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये तुम्ही गेला, अनेक ठाकरवाडीमध्ये लोक अर्धनग्न अवस्थेत. किती शिक्षण पोचलो, किती नोकऱ्या पोचल्या का बरं? त्यांचा तो अधिकार नाही का? स्वातंत्र्य त्यांच्यासाठी नाहीये का? राज्यघटना त्यांच्यासाठी नाही का? मला ही गोष्ट तुम्हाला समजून सांगायची विद्यार्थी मित्र, की आपण प्रगल्भपणे, निपक्षपातीपणे, तटस्थपणे या सगळ्या गोष्टींची मांडणी केली पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे, तर कदाचित आपण भारतीय नागरिक स्वतःला म्हणून घेण्यास पात्र आहोत. हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगतोय. म्हणजे मी फक्त भारतीय नागरिक आहे, म्हणजे जन्माने आणि वंशाने मला या देशाचं नागरिकत्व मिळालेलं आहे, तेवढं अपेक्षित नाही हो. तुम्ही तर्कानं मांडणी केली पाहिजे. कोणी काय बोलतोय, कोण काय बोलतोय, याच्यावर आपण विश्वास नाही ठेवायचा. तुमचं स्वतःचं म्हणणं काय आहे ते तुम्ही मांडा. म्हणजे या देशामध्ये आज 2021 मध्ये आजही भारतामधल्या जर अनेक लोकांना पुरेसं अन्न मिळत नाही, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुविधा, परवा सकाळमध्ये होतं की, आता मी त्याचं नाव सांगत नाही त्या गावाचं, एक महिला प्रसूत होत होती, ती वेदना येत होत्या, झोळीमध्ये जसं लहान बाळाला ठेवतात ना, झोळीमध्ये त्या बाईला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलं, ती बाई जगली नाही हो. 2021 मध्ये मला सांगायचं तुम्हाला, या देशामध्ये अजूनही सापाचा खेळ करून आणि अस्वलाचा आणि कुत्र्यांचा खेळ करून पोट भरणारे लोक आहेत ना. हे आम्ही का विसरतो एक बाजू? म्हणजे या देशामध्ये सगळं चांगलं आहे, ते बरोबर आहे, त्याच्याविषयी चर्चा केली, पण हे पण आहे ना, राज्यघटनेने त्यांना पण जगण्याचा अधिकार दिलाय की नाही? त्यांना जगण्याचा अधिकार नाही, कुणी नाकारला मग? म्हणजे राज्यघटनेने त्यांना जगण्याचा अधिकार दिला, त्यांना समतेचा अधिकार दिला. किती लोक या देशामधली, म्हणजे मी तुम्हाला त्यापर्यंत खरं तर घेऊन जायला पाहिजे, परंतु आता वेळ कमी आपल्याकडे, कारण आता 11:15 वाजलेले आहेत आणि आपल्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर समतेच्या अधिकाराविषयी आपल्याला एवढं आपण निश्चितपणे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतरचा दुसरा जो महत्वाचा अधिकार आहे तो स्वातंत्र्याचा. कलम 19 ते 22 मध्ये आपल्याला 6 प्रकारचे स्वातंत्र्य दिलेले आहेत. त्याच्यामध्ये मी फक्त तुम्हाला सांगतो, आपल्याला भाषण स्वातंत्र्य आहे, शांततापूर्वक एकत्र येण्याचं स्वातंत्र्य आहे, संचार स्वातंत्र्य आहे, व्यवसाय स्वातंत्र्य आहे, वास्तव स्वातंत्र्य आहे आणि संघटना स्थापन करणं स्वातंत्र्य, फ्रीडम, राईट टू फ्रीडम. यावर भारतातल्या प्रत्येक व्यक्तीने काम केलं पाहिजे, चर्चा केली. जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की मला अधिकार दिलाय भारताच्या राज्यघटनेने, मला विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे, मला भाषण स्वातंत्र्य आहे, मला वास्तव स्वातंत्र्य आहे, मला व्यवसाय, यातल्या प्रत्येक गोष्टीचं तुम्ही बघा, स्वातंत्र्याकरता भारत बघा आणि आता भारत बघा. मी तुम्हाला व्यवसाय स्वातंत्र्य सांगेल पहिल्यांदा, की जी खूप महत्वाची गोष्ट आहे. पूर्वी बघा व्यवसायाची परंपरा बघा, आज तुम्ही काय व्यवसाय करताय, आज तुम्ही कुठल्या जातीमध्ये जन्माला आलेला आहात, तुम्ही कुठल्या धर्मामध्ये आहात आणि तुम्ही काय व्यवसाय करायचा आहे, तुमच्यावर बंधनं नाही. आता आज या ठिकाणी, म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगतो, आज शेतकऱ्याचा मुलगा आज एखाद्या कंपनीचा मालक होतो, आज एक शेतकऱ्याचा मुलगा मोठी सुवर्ण पेढी टाकतो, आज एक शेतकऱ्याचा मुलगा कपड्याचं दुकान टाकतो, आज एक शेतकऱ्याचा मुलगा हॉटेल टाकतो. व्यवसाय स्वातंत्र्य आहे तुम्हाला, व्यवसाय स्वातंत्र्य आहे की नाही तुम्हाला? आज भारतामधले जे प्रसिद्ध जे उद्योजक आहेत ना, ते उद्योजक का उद्योजक झालेत? कारण त्यांना व्यवसाय स्वातंत्र्य आहे. कारण आमच्याकडे व्यवसाय स्वातंत्र्य नव्हतं. तुमचा जन्म ज्या जातीमध्ये झालाय त्या जातीचाच पारंपरिक व्यवसाय तुम्ही करणं बंधनकारक होतो. जर ते राहिलं असतं तर तुम्ही कल्पना करा, आज तुमच्यातले अनेक व्यावसायिक असतील, तुम्ही तुमचे व्यवसाय करू शकला असता का? नसता करू शकला. म्हणजे व्यवसाय स्वातंत्र्य देऊन या देशामध्ये किती मोठी क्रांती, सामाजिक क्रांती डॉक्टर आंबेडकरांनी केली हे आपण समजून घेतलं. आम्हाला विचार स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य बघा. आणि ही एक शोकांतिका आहे. विचार स्वातंत्र्य म्हणजे तुम्ही तुमच्या मेंदूला जे वाटतं ते तुम्ही विचार केला पाहिजे. आमचा जे.एस. मिल असं म्हणतो की या देशामध्ये वेड्या लोकांनाही विचार करण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. कारण तो असं म्हणतो की सॉक्रेटिस, येशू ख्रिस्त ही लोक वेडी होती म्हणून तर मारली गेली ना ती. येशू ख्रिस्ताला क्रॉसवर लटकवलं गेलं कारण त्यावेळेच्या लोकांनी त्याला वेडं म्हटलं. ज्या येशू ख्रिस्ताला लोकांनी वेडं म्हटलं, क्रॉसवर लटकवलं गेलं. आज 158 देश त्या येशूची पूजा करतायत. सॉक्रेटिसला तर राजानं विषाचा प्याला प्यायला लावला.
कारण तो वेडा होता त्या राजे दृष्टिकोनातून. आमच्या देशामध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ही लोक वेडी होती ना. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज ही वेडी होती हो. त्या एका पोवाड्यामध्ये आहे, वेडात मराठे वीर दौडले सात, त्याचा संदर्भ वेगळा आहे, परंतु हे वेडच होतं ना एक. म्हणजे या देशामध्ये वेड्या लोकांना स्वातंत्र्य दिलं तर ते इतिहास घडवतात, हे मला तुम्हाला सांगायचं. हे विचार स्वातंत्र्य आहे, हे बाबासाहेबांनी दिलेलं आहे. सावित्रीबाईंना वेड होतं, महात्मा फुल्यांना वेड लागलं होतं का? जर त्या सावित्रीबाईंना जर वेड नसतं तर त्या सावित्रीबाई घराच्या बाहेर म्हणजे फुलेवाड्यातून भिडेवाड्यापर्यंत त्या प्रवास करत होत्या, लोकांचं शिव्या खात होत्या, त्या घरामध्ये बसल्या असत्या. पण विचार स्वातंत्र्य होतं, तुम्ही लक्षात ठेवा. हे विचाराचं स्वातंत्र्य होतं आणि म्हणून त्या बाहेर पडल्या आणि स्वतःच्या मनाप्रमाणे त्यांनी त्या मुलींना शिकवलं आणि आज जगातल्या किती महिला शिकल्यात. हे वेळ असल्याशिवाय होत नाही हो. बाबासाहेब म्हणे ते सांग, तुम्ही विचार करा. आणि आज नाहीये ते. आज तुमच्या विचारांवर इतकी बंधनं आहेत. तुम्ही काय वाचायचं, काय पाहायचं, कुठे राहायचं, काय वाचायचं, काय पाहायचं, काय खायचं, हे तर तुमच्या हातामध्ये नाही राहिलेलं. तुमच्या हातामध्ये नाही राहिलं, तुमच्या म्हणजे माझ्या पण हातामध्ये नाही राहिलं. लक्षात ठेवा. तुम्ही घरामध्ये टीव्ही समोर बसला, चॅनलचं एखादं बटन दाबलं तर ते दिसते, ते बघावं लागतं तुम्हाला. नो चॉईस. तुम्ही लक्षात ठेवा. ते पूर्वी एक जाहिरात लागायची टीव्हीला, मी नेहमी त्याच्याविषयी चर्चा करतो की बघा, मला वाटतं आय थिंक कुठल्या तरी कोल्ड्रिंकची जाहिरात होती. ये हे राईट चॉईस बेबी, आहा. ते सांगतात आपल्याला ही तुमची राईट चॉईस आहे. त्या राज्यघटनेने आम्हाला सांगितलंय ना. शेवटी विचार स्वातंत्र्य नावाची काहीतरी गोष्ट असते ना, ते कोण आम्हाला सांगणार ही तुमची राईट चॉईस आहे? तुम्ही काय वाचायचं, काय पाहायचं, काय खायचं, कुठं राहायचं, हे तुमच्या मनावर राज्यघटनेने सांगितलंय, पण ते आता नाहीये. म्हणून घटनाकार असं म्हणतात की देशाच्या लोकांना विचार स्वातंत्र्य दिलं पाहिजे, अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. जोपर्यंत लोक विचार करत नाहीत, जोपर्यंत अभिव्यक्त होत नाही, तोपर्यंत या देशाचा जो सुवर्ण काळ आहे ना, तो काळ येणार नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे संचार स्वातंत्र्य आहेत, व्यवसाय स्वातंत्र्य आहेत, ही सगळी स्वातंत्र्य जी आहेत ही परिवर्तनाची मूल्य आहे आणि ही भारताच्या राज्यघटनेने आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. त्यानंतर शोषणाविरुद्धचा जो हक्क आहे की आमचं कोणी शोषण करू शकत नाही, कारण शोषणाच्या विषयी खूप चर्चा या ठिकाणी होते. एकदा तुम्ही सविस्तरपणे ते पहा. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आम्हाला दिलेला आहे की भारत हे सेक्युलर राज्य आहे, धर्मनिरपेक्ष राज्य आहे आणि धर्मनिरपेक्ष राज्य असल्यामुळे आम्हाला या देशामध्ये आम्ही ज्या धर्मामध्ये आहोत त्या धर्माची चिकित्सा करण्याचा हक्क आम्हाला आहे. धार्मिक स्वातंत्र्य आम्हाला आहे, शिक्षणाचा हक्क आम्हाला आहे, त्यानंतर सांस्कृतिक परंपरा जपण्याचा आम्हाला हक्क आहे. ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आहेत. त्यानंतर सगळ्यात शेवटचा हक्क आहे आपल्याला थोडंसं मूलभूत कर्तव्याकडे जायचं आहे, म्हणून थोडंसं ठीक आहे हे आपल्याला लक्षात बसेल की महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत की सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आपल्याला आहे. बघा, आलो ना आता आपण आपल्या व्यवस्थेकडे. शैक्षणिक हक्क कलम 29 ते 30 मध्ये राईट टू एज्युकेशन. आता राईट टू एज्युकेशन हे देणं किती आवश्यक होतं एकदा आपण बघितलं पाहिजे ना. या देशामध्ये स्वातंत्र्याच्या अगोदर किती लोकांना शिक्षण परंपरा मिळत होती हो. आता मी सावित्रीबाईंचं, महात्मा फुल्यांचं उदाहरण दिलं. या देशामध्ये जर कर्मवीर पाटील जन्माला आले नसते, बाबासाहेब झाले नसते, महात्मा फुले आले नसते, सावित्रीबाई आल्या नसत्या, तर शिक्षण हे घरोघरी पोहोचलं असतं का हो? कुठेतरी अजूनही ती गुरुकुल परंपरा राहिली असती की नाही? म्हणजे शिक्षणाचा अधिकार देऊन या देशामध्ये तुम्हाला आम्हाला आज एकमेकांशी संवाद करण्याची संधी ही राज्यघटनेने दिलेली आहे. हे आपण आज वाचू शकतो, आज आपण लिहू शकतो, आज आपण आपलं परखड मत मांडू शकतो, हे फक्त शिक्षणामुळे. शिक्षण ही एक सांस्कारिक भूमिका आहे. शिक्षणाचा संबंध रोजगाराशी, पोटाशी जोडणं याला मी मान्यता देत नाही. शिक्षण ही एक सांस्कारिक परंपरा आहे. शिक्षण हे तुम्हाला सन्मानानं प्रतिष्ठान जगण्याची संधी उपलब्ध करून देते आणि या देशामध्ये काही लोकांनी ती गोष्ट केली होती. शिक्षणाचा हक्कच या ठिकाणी नाकारला गेला होता, तो तुम्हाला या राज्यघटनेने दिलेला आहे. आणि नंतरची गोष्ट आहे ती घटनात्मक उपाययोजनेची. अगोदरची जी सगळे जे काही फंडामेंटल राईट्स आहेत त्या सगळ्यांचं संरक्षण कवच म्हणून आपण घटनात्मक उपाययोजनेच्या चर्चेकडे येऊ शकतो. विद्यार्थी मित्र हो, भारताच्या राज्यघटनेमध्ये ही जे काही 6 फंडामेंटल राईट्स आपण दिलेले आहेत तो तुम्ही एकदा बारकाईने वाचा. मला माहिती आहे की एका तासामध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये हे तुम्हाला सगळं समजून सांगणं हे तसं खूप अशक्यप्राय गोष्ट आहे. कारण भारताच्या राज्यघटनेचा जर आपण बारकाईने अभ्यास केला की खर तर याची पारायण केली पाहिजे. माझं म्हणणं असं आहे की दररोज या गोष्टीविषयी चर्चा केली पाहिजे. आज एक हक्क आहे, उद्या एक हक्क आहे, याविषयी आपण या ठिकाणी चर्चा या ठिकाणी केली पाहिजे. मला तुम्हाला फंडामेंटल ड्युटीज कडे घेऊन यायचंय.
की भारताच्या माईक प्लीज, कुणाचं माईक चालू आहे बंद करा. शिवानी, शिवानी भारताच्या तुम्ही- कुणातरी माईक चालू आहे तो आवाज येतो. एकच मिनिट. ओके ओके, नो प्रॉब्लेम. आपण सुरू करूया. हो. ज्याप्रमाणे भारताच्या राज्यघटनेमध्ये 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. खरं तर ती एक महत्वाची गोष्ट आहे की फंडामेंटल राईट्स, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आणि फंडामेंटल ड्युटीज, म्हणजे मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य. त्यातलं आपण मूलभूत कर्तव्यांकडे आपण या ठिकाणी चर्चा करूया. म्हणजे भारताच्या नागरिकांना आपण मूलभूत अधिकार दिलेले आहेत व्यक्त होण्यासाठी, प्रेझेंट होण्यासाठी, त्यांना त्यांचा आत्मसन्मान मिळवण्यासाठी, आत्मसन्मानानं या देशामध्ये जगण्यासाठी. आणि त्याप्रमाणे गेल्या अनेक वर्षामध्ये तो एक पॉझिटिव्हली बदल आहे, सकारात्मक बदल आहे, तो या ठिकाणी आपल्याला दिसतो. खरं तर सुरुवातीला भारताच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा भाग नव्हता, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तो नंतर 1976ला जेव्हा 42वी घटना दुरुस्ती झाली तेव्हा 51 हा एक नवीन भाग त्यामध्ये जोडला गेला आणि भारताच्या राज्यघटनेमध्ये 11 मूलभूत कर्तव्य समाविष्ट केली गेलेली आहेत. आता ही 11 मूलभूत समाविष्ट कर्तव्य ती बरोबर आहे, नंबर 1, नंबर 2, नंबर 3 त्याप्रमाणे आहेत, ती तुम्ही या ठिकाणी समजून घेतली पाहिजे. नाही, त्यातली महत्वाची जी आहेत. आता मूलभूत कर्तव्य ही काय आहेत, तर ती आपली मॉरल ड्युटीज आहे, ती आपली नैतिक कर्तव्य. आता परत तो गोंधळ होऊ शकतो ना, परत ती संदिग्ध येऊ शकतं की ना, की नैतिक, अनैतिक, चांगलं, वाईट, योग्य, अयोग्य, इहलोक, परलोक हे सगळे शब्द संदिग्ध आहेत. परत नैतिक म्हटलं की मग परत अनैतिकतेकडे जातो. पण नैतिकता कुणी ठरवायची, याविषयी भारतामध्ये तर खूप मोठे रंजक कथा आहेत, त्या तुम्हाला पण माहिती आहेत. ते धर्माच्या नावाने आहेत, ते वेगवेगळ्या गोष्टींच्या नावाने आहेत. आता नैतिक म्हणजे काय? माझं म्हणणं असं आहे की तुमचा सत्सक विवेक म्हणजे नैतिक. तुमचा विवेक, तुमची सत्सक विवेक बुद्धी तुम्हाला काय सांगते. आता पहिलं मूलभूत कर्तव्य फक्त तुम्हाला उदाहरण सांगतो, म्हणजे ते तुम्ही फक्त समजून घ्या. त्यामध्ये पहिलं मूलभूत कर्तव्य आहे की राज्यघटनेचं पालन करणं, त्यातले आदर्श, तत्व, त्यातली मूल्य यांचं पालन करणं, राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज यांचा आदर करणं. मी पहिलंच फक्त सांगतो, म्हणजे तुम्हाला त्यातल्या बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या लक्षात बसेल. आता बघा बरं, तुम्ही भारतीय आहात, मी पण भारतीय आहे, आपल्यामध्ये कुणी परकीय देशाचे नागरिक नाहीत, हे तर खरं आहे. पहिलं मूलभूत कर्तव्य काय आपलं? भारतीय राज्यघटनेचा आदर केला पाहिजे. मी तुम्हाला प्रश्न विचारू का आता, त्याचं उत्तर मला लगेच मिळणार नाही. तुमच्यातल्या किती लोकांनी राज्यघटना पाहिली, विद्यार्थी मित्र हो? असेल, पाहिली असेल, मी नाकारत नाही. परंतु असा प्रश्न आपण लोकांना विचारला की बाबा तू स्वतःला भारतीय नागरिक म्हणतो ना, आणि भारतीय नागरिकाचं कर्तव्य काय आहे की भारताच्या राज्यघटनेचा आदर केला पाहिजे. पहिल्यांदा पाहिला पाहिजे ना. 26 जानेवारी 1950ला जी राज्यघटनेची अंमलबजावणी आपण सुरू केली, ती पहिल्यांदा आपण पाहायला पाहिजे ना. एखादी न गोष्ट पाहता आपण आदर कसा करू शकतो? करू शकतो का आपण? ती काही इतकी साधी गोष्ट आहे का? अहो, जी राज्यघटना पाहिलीच नाही तुम्ही, ती अनुभवलीच नाही, तिचं वाचन केलं नाही, कसा आदर करणार तुम्ही? ती हे काय न पाहता तुम्ही आदर करू शकता. तशा अदृश्य शक्तींचा आदर आपण करतोच नाही तरी या देशामध्ये, आणि अशा खूप अदृश्य शक्तींचा आपण आदर करतो. त्यातली ही एक अदृश्य गोष्ट आहे, आपण असं म्हणूया, आणि तिचा आपण आदर करूया. आता भारताची लोक भारताच्या राज्यघटनेचा आदर करतात, हे आपण जरी मान्य केलं तर गेल्या 4 वर्षापूर्वी दिल्लीच्या जंतर मंतर या मैदानावर भारताची राज्यघटना काही लोकांनी फाडली. का ती भारतीय नव्हती का? त्यांना भारताच्या राज्यघटनेविषयी काही आदर नव्हता का? पण फाडली ना ती राज्यघटना, आणि पाहिली आपण. काय केलं आपण? सांगा ना, आपण काय केलं? म्हणजे भारताच्या राज्यघटनेचा आदर केला पाहिजे, त्याच्या प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक मूल्यांचा, प्रत्येक तरतुदींचा आपण त्याचा आदरपूर्वक स्वीकार केला पाहिजे. राष्ट्रगीत असेल, राष्ट्रध्वज असेल, त्याचा आपण आदर केला पाहिजे. करतो की आपण? राष्ट्रगीताचा आपण आदर करतो, राष्ट्रध्वजाचा आपण आदर करतो. आता कधी कधी करतो, का नाही करत, कधी केला पाहिजे याविषयी तर अनेक तर्कवितर्क या देशामध्ये आहेत. पण मूलभूत कर्तव्य, आता बऱ्याच वेळा ही एक चर्चा आपण करूया की 26 जानेवारी 1950ला का नाही मूलभूत कर्तव्य आणली गेली, ती नंतर 42व्या राज्यघटनेने का आणली, त्यातला राजकीय संदर्भ आता आपण लावायचा का? तर तो लावला पाहिजे. माझं म्हणणं असं आहे की ती चर्चा आपण केली पाहिजे. ज्या देशामध्ये स्वातंत्र्य नावाची गोष्ट नव्हती, त्या देशामध्ये अनेक लोकांनी सगळ्या गोष्टींची विषमता दूर सारून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं.
याच्यापेक्षा अजून मोठं त्यांनी त्यांचं कर्तव्य काय केलं पाहिजे होतं, घटनाकारांना माहित होतं नाही. अहो, ज्या लोकांनी आमची गुलामी आम्ही नष्ट केली स्वतःहून, कुठलं युद्ध न करता, हे तुम्ही लक्षात ठेवा. मग आम्हाला अजून कर्तव्याची जाणीव कशाला करून दिली पाहिजे. अभिप्रेत होतं ते घटनाकारांना. घटनाकारण हे खूप मोठं वैचारिक व्यक्तिमत्व होतं, ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा म्हटलं एकदा की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फिलॉसॉफी समजून घ्या, त्यांचे विचार समजून घ्या. राज्यघटना ही आपोआप समजून जाईल, ती आपोआप समजते तुम्हाला ती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे या देशामध्ये ज्यांना मूलभूत कर्तव्य माहित होती, त्यांना नव्यानं पुन्हा एकदा मूलभूत कर्तव्य समजून सांगणं ही फार आवश्यकता घटनाकारांना त्यावेळेस वाटली नव्हती. कारण त्यांना माहित होतं की जी लोक मूलभूत हक्कांचं पालन करतील ते मूलभूत कर्तव्यांचं देखील पालन करतील, आणि ती केलं होतं. नंतर 42व्या घटना दुरुस्तीने हे मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये आणली गेली. याला एक विशिष्ट प्रकारचा राजकीय संदर्भ आहे, तोही आपण या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. त्यावेळेची तत्कालीन सरकार, त्यावेळेस राजकीय पक्ष, त्यावेळेची भारतातली राजकीय परिस्थिती आणि त्या राजकीय परिस्थितीच्या माध्यमातून ही 51 ही मूलभूत कर्तव्याचं एक भाग जो आहे तो राज्यघटनेमध्ये आणला गेला. आणि मग त्याच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना हे सांगितलं गेलं की तुम्ही याच चौकटीमध्ये राहायचंय, ही तुमची मूलभूत कर्तव्य आहेत. ठीक आहे, ती चांगली आहेत, त्याचा आदर केला पाहिजे, हे बरोबर आहे. परंतु त्याच्या पाठीमागची राजकीय जी परिभाषा आहे, ती परिभाषा मात्र ही भारतीय नागरिकांना फार लवकर समजत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे भारताच्या राज्यघटनेमध्ये जी काही 11 मूलभूत कर्तव्य आहे, त्यातली तुम्ही प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक कर्तव्याची जर परिभाषा जी राजकीय आहे, हे मान्य, हे मी मान्य करतो. राज्यघटनेचा एक अभ्यासक, एक विद्यार्थी म्हणून मी हे मान्य करतो की त्याची प्रत्येक मूलभूत कर्तव्यांची एक भाषा आहे, ती राजकीय आहे आणि त्या पद्धतीने ती चर्चा करा. पण त्यातली जी महत्वाची गोष्ट आहे की त्याची आणि राज्यघटनेची जी नाळ जोडली गेली ना, ती खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती भाषा राजकीय आहे, ती परिस्थिती राजकीय होती, परंतु त्यातल्या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे भारतातल्या व्यक्तींनी विज्ञाननिष्ठ राहायला पाहिजे, मानवतावाद याची जोपासना केली, ह्या गोष्टी आहेच की नाही. म्हणजे आपण विज्ञाननिष्ठ असलं पाहिजे, अंधश्रद्धेला मुठमाती दिली पाहिजे, त्या नष्ट परंपरा केल्या पाहिजे, हे मान्य आहे ना आपल्याला. म्हणजेच मूलभूत कर्तव्य ही 100% राजकीय परिभाषेमध्ये, राजकीय परिस्थितीच्या संदर्भामध्ये लावणं हेही योग्य नाही, हे मला तुम्हाला समजून सांगायचं आहे. अनेक लोकांनी हे मान्य केलेलं आहे की काय गरज होती मूलभूत कर्तव्य नंतर ती ऍड करण्याची, परंतु ती गरज होती ना, ती त्या काळाची जी गरज होती ती कदाचित आता त्याची वाटत नाही. म्हणजे उदाहरणार्थ सार्वजनिक संपत्तीचं रक्षण करणं, ही गरज वाटत नाही का आपल्याला. म्हणजे 1950 पर्यंत भारताच्या लोकांनी सार्वजनिक संपत्तीचं रक्षण केलं, ते अजूनही करतायत. परंतु या देशामध्ये विद्रोहाची जी स्थिती निर्माण झाली, विध्वंसक जी मानसिकता निर्माण झाली, त्यांनी भारतातल्या कितीतरी सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केलं, हे आपण देखील मान्य करायला पाहिजे ना. मग या देशातल्या लोकांनी या देशातल्या सार्वजनिक संपत्तीचं रक्षण केलं पाहिजे, हे आमचं मूलभूत कर्तव्य आहे. त्याचं पालन या ठिकाणी आम्ही करायला पाहिजे. जेव्हा जेव्हा देश आम्हाला स्वातंत्र्याच्या सुरक्षेसाठी आवाहन करेल, तेव्हा मला सज्ज राहायला पाहिजे, ही त्यातली मूलभूत कर्तव्य आहे. परंतु मला एक गोष्ट की तुम्ही नंतर नंबर 1 नंबर 2 घोळवे सर तुम्हाला त्याविषयी सविस्तरपणे सांगतील, कारण आता बरोबर 11 वाजलेले आहेत. फक्त मला एक गोष्ट सांगायची की मतदान करणं हे मात्र त्या 11 मूलभूत कर्तव्यामध्ये नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. जे आपल्या मनावर नेहमी बिंबवलं जातं, मतदान केलं पाहिजे, राष्ट्रीय कर्तव्य आहे, असं काही नाही. मतदान केलं पाहिजे, कर्तव्य आहे, परंतु ते कर्तव्य हे आता नैतिक आहे की अनैतिक आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. नोटाचा अधिकार आता आलेला आहे, परंतु वारंवार आपल्याला ती एक मानसिकतेच्या एका वेगळ्या परिस्थितीत सांगितलं जातं की राष्ट्रीय कर्तव्य आहे, मूलभूत कर्तव्य आहे. राज्यघटना न वाचल्यामुळे कदाचित हा सगळ्या गोष्टी घडत असतील, परंतु मूलभूत कर्तव्यामध्ये मतदान करणं हे मूलभूत कर्तव्य नाही, तर ते राजकीय परिभाषेमध्ये देखील आपल्याला बसवलं. एका बाजूला मतदान करू नका असंही म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला मतदान करा असंही म्हणायचं, ते मूलभूत कर्तव्याशी जोडायचं. भविष्यामध्ये तर आता ज्या चर्चा चालू आहेत त्या आता तुम्हाला मी सांगत नाही, कारण
लगेच नको तुमच्या मनावर एका वेगळ्या पद्धतीचे पडसाद उमटायला, की मूलभूत कर्तव्यामध्ये काय काय यायला पाहिजे. म्हणजे सध्या जी काही चर्चा चालू आहे, फक्त तुम्हाला सांगतो की गोवंश हत्याबंदी. बरोबर आहे ना? म्हणजे हे मूलभूत कर्तव्यामध्ये येईल की नाही आता? आता ते किती चांगलं आहे, किती वाईट आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने अभ्यास करा. तुम्हाला असं नको वाटायला की आपण नेहमी या वेगळ्या पद्धतीने, परंतु भारताच्या राजकीय तत्कालीन परिस्थितीचा आणि आत्ताच्या परिस्थितीचा आणि भविष्यामधील भारताच्या राजकीय परिस्थितीचा संदर्भ हा भारताच्या राज्यघटनेचा अभ्यास करताना आपण बघितला पाहिजे. तो तामूळ सुलाखून वापरून पाहिला पाहिजे आणि त्याशिवाय आपल्याला त्या गोष्टी समजत नाही. विद्यार्थी मित्र हो, मला वाटतं 1 तास आपला झालेला आहे. भारताच्या राज्यघटनेमधील मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य याविषयी मला जेवढं या 1 तासामध्ये मांडता आलं तेवढं मी खूप मोठा विषय मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं तरी हरकत नाही. परंतु मला जेवढं या ठिकाणी भाष्य करायचं होतं तेवढं मी भाष्य या ठिकाणी केलेलं आहे. आदरणीय डॉक्टर राजेश लाटणे सर, जे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत, इतरही प्राध्यापक आहेत, आमचे मित्र घोळवे सर आहेत. त्यांनी मला तुमच्या समोर भारताच्या राज्यघटनेविषयी आपल्याशी संवाद साधण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी प्राचार्य साहेब यांचा आणि घोळवे सरांचा आभारी आहे. तुम्ही सगळ्यांनी मला ऐकून घेतलं. तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील, कधी आपण भेटूया, चर्चा करूया. या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये आता आपण ऑनलाईन बोलतोय, पण कधीतरी आपण याच्यावर चर्चा करूया. आणि खूप चांगली गोष्ट आहे की माझं म्हणणं तेच असतं नेहमी की प्रत्येक महाविद्यालयामधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला राज्यघटना ही समजली पाहिजे. ज्या दिवशी ही गोष्ट घडेल ना, की भारतातला प्रत्येक नागरिक, प्रत्येक विद्यार्थी भारतीय राज्यघटना बारकाईनं अभ्यासेल, त्या दिवशी या देशातल्या राज्यकर्त्यांना त्यांच्या स्वार्थाचं राजकारण करता येणार नाही. हे मला मुद्दाम तुम्हाला सांगायचं. आणि जे डॉक्टर आंबेडकरांचं स्वप्न होतं ते स्वप्न सतत होत राहील. धन्यवाद.